नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू आहे. हे सर्वात महत्त्वाचं अधिवेशन असतं, कारण या अधिवेशनात राज्याचं बजेट मांडलं जातं, जे गेल्या 18 मार्चला मांडलं गेलं सुद्धा. आणि आज त्यावरती शेवटची प्रक्रिया पार पडली. म्हणजे बजेटचं जे विनियोजन विधेयक आहे ते विधेयक आज विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आणि मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारचा सुटकेचा निश्वास टाकला की झालं, बजेट मंजूर झालं. आता विरोधी आमदारांच्या निलंबनाची कारवाई आम्ही मागे घेऊ शकतो, त्याची घोषणा आम्ही लवकरच करणार. विरोधकांना त्यांनी शब्दसुद्धा आज दिला. यासाठीच का हे सगळं राजकारण रंगलं होतं? बजेट मंजुरीसाठीच आमदारांचं निलंबन झालं. त्या निमित्तानं मग जी संघर्ष यात्रा विरोधकांनी काढली त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं पुढे आलेले आहेत. पण जो कळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, त्या बाबतीत सरकारचं धोरण काय आहे, राज्य सरकारला काय सांगायचं आहे, हे अजूनही कळलेलं नाही. त्यामुळं जो कळीचा मुद्दा आहे, जो यक्ष प्रश्न आहे, त्याचं उत्तर अजूनही येणं बाकी आहे. त्यावरच आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, बजेटच्या मंजुरीसाठीच विरोधी आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली का? मुद्दा क्रमांक 2, संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा पुरेसा प्रतिसाद मिळतोय का? मुद्दा क्रमांक 3, विधान परिषद बरखास्तीच्या मागणीमागे भाजपची काही चाल आहे का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, कामकाज वाया गेलेल्या या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपल्या सोबत आजचा सवालमध्ये चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार डॉक्टर जनार्दन चांदूरकर आहेत, ॲडव्होकेट आहेत ते. आपल्यासोबत नागपूरहून शिवसेनेचे प्रवक्ते माजी आमदार आशिष जयस्वाल आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदमसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय ती जनार्दन चांदूरकर यांच्यापासून. चांदूरकर साहेब, ज्या पद्धतीनं हे अधिवेशन चाललेलं आहे, तुम्ही तर वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेमध्ये आहात, तिथं विरोधकांचं बहुमत आहे, त्यामुळे सरकारचं तिथं फारसं चालत नाही. पण सरकारला नाईलाजानं तिथं कामकाज चालवावं लागतं आहे. विधानसभेमध्ये मात्र विरोधकांशिवाय सरकार इतके दिवस कामकाज चालवत आहे. असं कसं होऊ शकतं की विधानसभेमध्ये लोकांमधून निवडून आलेले विरोधी पक्षाचे आमदार नाही आहेत आणि सरकार कामकाज पुढे रेटतं आहे? नाही, आपण बरोबर मुद्दा उपस्थित केला की आपण म्हणाला की अधिवेशन चाललं. अधिवेशन चाललं असं दिसतच नाही. खालचं हाऊस जे आहे ते खालचं हाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते हाऊस ज्या अर्थानं चालायला पाहिजे त्या अर्थानं चाललेले नाही. आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा ज्या प्रकारे सभागृह चालवण्यासाठी सत्ताधारी पक्षानं त्याची रचना करायची असते, त्या प्रकारची रचना सत्ताधारी पक्षानं न केल्यामुळं विधान परिषदेला सुद्धा डिस्टर्ब करण्याचाच कार्यक्रम रुलिंग पक्षाच्या मार्फत आला. आणि त्यामुळं जरी आमची विधान परिषदेमध्ये मेजॉरिटी असली तरीसुद्धा विधान परिषदसुद्धा त्यांनी चालू दिली नाही. आणि विधानसभा तर ती त्यांची मेजॉरिटी असल्यामुळं त्यांनी धडाधड निलंबनं करून लोकशाहीच्या परंपरा धाब्यावरती बसवून शेतकऱ्यांची जी रास्त मागणी होती त्या मागणीला धाब्यावरती बसवून एक लोकशाहीमध्ये ही जी प्रणाली आपली जी आहे, लोकांचा भावना या अधिवेशनाच्या मार्फत आपण सरकारपर्यंत पोहोचवायच्या, त्याची सरकारनं कदरच केलेली नाही. आणि यावरून असं दिसतं की सरकारचा एकंदरीत ज्या पद्धतीनं अधिवेशन चालवायला पाहिजे त्या पद्धतीवरती विश्वास नाही. मला वाटतं की धिस इज अ मेथड ऑफ नरेंद्र मोदी.
गुजरातमध्ये अधिवेशन सुरू होत असताना सुरुवातीलाच ते 5-25 आमदार निलंबित करायचे आणि इथं आता तीच पद्धत सुरू झालेली आहे. सुरुवातीलाच यांनी 19 आमदार निलंबित केले. त्यामुळे शिवसेनेला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही अशी व्यूहरचना करायची आणि हीच जी त्यांची अपरेंडी आहे, कार्यप्रणाली आहे, तिचं रिपिटेशन करायचं आणि लोकशाहीला धाब्यावर बसायचं आणि स्वतःला जे पाहिजे ते करून घ्यायचं. हे असं चाललेलं आहे. आपल्यासोबत नागपूरहून आशिष जयस्वाल आहे, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, माजी आमदार आहेत. आशिष जयस्वाल, खरं तर विधानसभेमध्ये शिवसेनेचे सुद्धा 63 आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री आहेत. बजेट जेव्हा मांडलं गेलं तेव्हा विधानसभेमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी बजेट मांडलं, तर विधान परिषदेमध्ये अर्थराज्यमंत्री जे शिवसेनेचे आहेत दीपक केसरकर यांनी बजेट मांडलं. असं असताना सुद्धा विधानसभेत बजेट मंजुरीचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा शिवसेना दगाफटका करेल या भीतीनं सरकारनं 19 विरोधी आमदारांचं निलंबन केलं. यात तथ्य आहे की नाही, की शिवसेनेला हा मुद्दाच गैरलागू वाटतोय? नाही, निश्चितच सरकारने एका पद्धतीने म्हणजे भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीची काही खेळी केलेली आहे आणि आम्ही देखील या पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांना निलंबित केलं. त्या निलंबित करण्याच्या फेवरमध्ये शिवसेना नव्हती, परंतु ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचा आवाज या ठिकाणी दाबण्यात आला आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो अशाच पद्धतीची खेळी काँग्रेसची केली होती. माझ्यासह अनेक आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निलंबित व्हावं लागलं आणि त्यामुळे जे वेदना शेतकऱ्यांच्या आम्ही विधानसभेत व्यक्त केल्या होत्या ते एका बाजूनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहे, परंतु त्यांच्यावर लोकांचा थोडाफार प्रमाणात विश्वास राहिलेला नाही. म्हणून शिवसेना देखील जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडत होती तेव्हा अशा पद्धतीची खेळी खेळण्यात आली आणि कुठेतरी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करण्यात आला. राहिला प्रश्न शिवसेनेचा, तर शिवसेनेने आपापल्या पद्धतीने ज्या पद्धतीने सरकारवर शेतकऱ्यांसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होता तो आम्ही निश्चितपणे केलेला आहे आणि भविष्यामध्ये या संदर्भामध्ये जरी या प्रयत्नातून आज विधिमंडळामध्ये जे काही प्रकार झालेला आहे, परंतु शिवसेना शेतकऱ्यांसाठी ही जी लढाई आहे ती सुरूच ठेवणार आहे आणि शेतकऱ्यांची बाजू घेऊनच आम्ही सत्तेमध्ये आलो होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा जो मुद्दा आहे तो शिवसेना कुठेही मागे सोडू शकत नाही. परंतु या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने विधानसभेतून बहिष्कार केला आणि रस्त्यावर गेले त्याच्या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये लोकांचं समर्थन मिळालं नाही मिळालं इथं उन्हाचे खूप दिवस आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची निश्चितपणे कोणी झालेली आहे हे तुम्हाला आम्हाला निश्चितपणे मान्य करावं लागेल. निलंबनाची कारवाई करून ज्या पद्धतीने बजेट पास करण्याचा प्रयत्न झाला हा एक निश्चित पद्धतीने राजकीय खेळी होती. त्याच्यात काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. आशिष जयस्वाल, तुम्ही आता असं म्हणालात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना भाजप सरकारवर वेळोवेळी दबाव आणते आहे, पण आम्हाला काय दिसतंय तर शिवसेना स्वतःच्या पदरात काहीतरी फायदा पाडून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणते. आज सुद्धा शिवसेनेचे मंत्री काही आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले आणि बार्गेनिंग करून आले. त्यामुळे शिवसेनेची हे दुतोंडी भूमिका वेळोवेळी जाहीर होते. शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही लढवतो असं शिवसेना सांगते आणि स्वतःचं हित बघते आणि बार्गेनिंग करून घेते. नाही, हे बाब बिलकुल असत्य आहे. मी परत आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमुक्ती हा विषय काही शिवसेनेने आता हाती घेतलेला नाही आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकार होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती दिंडी असो की यात्रा असो की देता की जाता कर्जमुक्ती देता की जाता आंदोलन असो, मोठ्या मोठ्या सभा महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजींनी नाही तुम्ही मागचं सांगू नका. आता शिवसेनेची भूमिका काय आहे? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे की नाही? शिवसेना त्या बाबतीत काही लढणार आहे की नाही, की शिवसेनेचा वाघ आता मांजर झाली आहे? शिवसेना शेतकऱ्यांसाठी लढत आहे. आमच्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सर्व लोक टीका करत आहात की तुम्ही सरकारमध्ये असून सरकारच्या विरोधी भूमिका घेता. आम्ही सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याची गरज पडली तरी घेत आहोत, कारण की आमची बांधिलकी शेतकऱ्यांची आहे. जेव्हा आम्ही निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जेव्हा फिरत होतो आणि जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार होती आमच्यासोबत भारतीय जनता पक्षाने सुद्धा शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून सांगितला होता. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या या देशामध्ये ज्या 5 राज्यामध्ये आत्महत्या झालेल्या जास्त क्रमामध्ये त्याच्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड
राजस्थान आणि कर्नाटक असे आणि आंध्र प्रदेश, राजस्थान नाही आहे. या 5 राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या होत असताना एका बाजूनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जर कर्जमुक्तीची घोषणा केली जात असेल तर मग ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाला, सर्वात जास्त 2015ला तर 15,000 पेक्षा जास्त आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्याचा उच्चांक गाठला. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वेदना एक पक्ष म्हणून आम्ही विधानसभेमध्ये मांडत आहोत. आम्ही बार्गेनिंगचा विषय आपण जे आरोप या ठिकाणी शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात विरले का की त्यांचे खिसेच फाटले आणि त्यातून राजीनामे पळून गेले? शिवसेना वेगवेगळ्या पद्धतीने दबाव निर्माण करत आहे आणि माननीय पक्षप्रमुख या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. योग्य वेळी ते या ठिकाणी निर्णय घेणार आहे. परंतु शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने होती. ती राहिलेल्या सरकारमध्ये असून तुम्ही सरकारच्या विरोधात बोलू नका असं बोलून जर कोणी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसेना अजिबात मान्य करत नाही. शिवसेनेचा आवाज कोणीच दाबत नाहीये. उलट शिवसेनेच्या डरकाळीला काय झालंय, म्याव का करायला लागली आहे असा सवाल आहे. नाही, आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी बोलता. आम्ही जर सुपर आलो तर असं अशा पद्धतीने बोलता. आम्ही जर शेतकऱ्यांची बाजू मांडली, सरकारच्या विरोधात गेलो तर मग आपण त्याला वेगळ्या दृष्टीने पाहता. ही बाब योग्य नाही. गेल्या 4 दिवसात शिवसेनेने कोणता शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला सांगा? गेल्या 4 दिवसात शिवसेनेनं कधी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला सांगा? गेल्या 4 दिवसात शिवसेना आता सर्व गोष्टी काही तुमच्या मताप्रमाणे करणार नाही आहे. सरकारने काही या संदर्भामध्ये आश्वासन दिलेले आहे, निर्णय घेण्यासाठी मान्य केलेला आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा. शेतकऱ्यांची आत्महत्याची संख्या दिवसादिवस वाढत आहे आणि त्यामुळे तो निर्णय लवकर घ्यावा याच्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक वेळेस आज काय केलं, काल काय केलं हे म्हणण्यापेक्षा शिवसेनेची भूमिका जी काही लपलेली नाहीये ती महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी. ठीक आहे. शिवसेनेच्या बाबतीत मुख्यमंत्री विधानसभेत काय म्हणाले ते सांगतो. राम कदम, विधानसभेत तुम्ही हजर होता जेव्हा मुख्यमंत्री हे म्हणाले होते निवेदन करताना की शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला, नेम साधला. याचा अर्थ काय? मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं होतं? कसं आहे की झाला तो भूतकाळ होता, पण वर्तमान काळाची अधिक. 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री म्हणाले. हे कुठं भूतकाळ झाला अजून? 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री हे म्हणाले. 4 दिवसापूर्वीच त्यांचं हे स्टेटमेंट आहे. आशिषजी, मी तुमच्या प्रश्नावरच येतो आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी हे अतिशय सुस्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बाजूने हे भाजपचं सरकार आहे आणि शेतकऱ्याला जे वारंवार कर्ज घ्यावं लागतं, या कर्जातून त्याला पूर्णपणे त्या कर्जाच्या बंधनातून तो मुक्त झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही शाश्वत योजनांची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सरकार मागची 2.5 वर्ष काम करतंय. इथूनही पुढे त्या शेतकऱ्याची कायमची कर्जमुक्ती कशी होईल या दृष्टिकोनातून सरकार काम करतंय. आता सध्या जो शेतकरी मरतोय त्याला तुम्ही कर्ज माफी रूपी सलाईन देणार की नाही? कर्जमाफीचं सलाईन त्याला देणार की नाही? आशिषजी, मी तुम्हाला तेच म्हणतो, त्याला वारंवार जे कर्ज काढावं लागतं त्याच्यातूनच त्याची मुक्तता करायची आहे. त्याच्यासाठी हे सरकार, भाजपचं सरकार काम तो मरतोय त्याला वाचवणार की नाही? आम्ही जे करतो आहोत त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवलाय. पण मगाशी एक महत्वाची काँग्रेसचे नेते या ठिकाणी जे म्हणाले त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पवित्र संविधान दिलं, हे सार्वभौम सभागृह आहे विधानसभा, याच्यात हे अर्थसंकल्पाच्या कॉप्या जाळणार आहेत? काय संदेश द्यायचा आहे ना देशाला? सभागृहात नाही जाळल्या. जनतेला नाही राम कदम, सभागृहात नाही, विधान भवनाच्या बाहेर. आपल्याला कुठेही तुम्ही बजेटच्या कॉप्या जाळाव्यात जे शेतकऱ्यांच्या हिताचं, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या हिताचं, त्या कॉप्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी जाळाव्यात. परंपरा आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यासाठी निलंबन करणं हा शिस्तीचा भाग आहे. नाही, मगाशी जो विषय आशिषजींनी काढला आणि काँग्रेसचे नेते म्हणाले की विरोधकांना बाहेर नाही. अहो, यांनी बेशिस्त वागलेले आहेत आणि विधानसभागृहाच्या प्रथा परंपरेप्रमाणे जे नियम आहेत हे जे आज जे फिरतायत संघर्ष यात्रेच्या नावाने, ती संघर्ष यात्रा नव्हे, ती 5 स्टार पिकनिक यात्रा आहे आणि त्याला कर्जमाफीचं पडलेलं नाहीये, निलंबन झालंय. या गोष्टीचं सरकारवर त्यांना दबाव टाकायचा आहे. त्याला शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही.
अजूनही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, पराभवाच्या धक्क्यातून सावरली गेली नाही. त्याच्यामुळे त्यांची यात्रा It's a very 5 weak स्टार हॉटेलपासून defense. सुरू झाली, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि हा मुद्दा अप्रिशिएट करायला पाहिजे. अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आमदार पराभूत मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. विद्याताई चव्हाण राम कदम यांनी तुमच्या पुन्हा येतो मी तुमच्याकडे तुमच्याकडे येतो मी पुन्हा तुमच्याच मुद्द्यावर उत्तर घेतोय. तुमच्याच मुद्द्यावर उत्तर एक घेतोय. वाक्य फक्त बोलू द्या. नाही त्या मुद्द्या आशिष ऐका ना, एक वाक्य सांगा का मर्सिडीज बेंझ मधून गॉगल लावून तुम्ही शेतकऱ्याची थट्टा नाही, नाही, असं काय करायचं? जी कंपनी आहे आणि तिथं सगळे 60च्या पलीकडची लोक आहेत बरीचशी. जर का ते एसी बस मधून गेले असतील नाही तर तुम्ही मग काय अडवाणी मुख्यमंत्री आणि काय तुमच्या जीप मधून फिरतात का असा सवाल त्यांनी महाराष्ट्राच्या विचारला. गावात शेतकऱ्याच्या- मुख्यमंत्री उघड्या जीप मध्ये महाराष्ट्राच्या फिरतात गावात का एवढा सगळे उन्हात म्हातारे नाहीये. असं विरोधी पक्ष नेते म्हणालेले आहेत. आहे उत्तर तुमच्याकडे? नाही मला सांगा. हा चर्चेचा मुद्दाच नाही. त्यांनी बदलला, मुद्दा बदलला आहे. मर्सिडीज बेंझ मधून नाही गेले ना मुख्यमंत्री, या देशी साध्या गाडीतून गेले ना. मुख्यमंत्री एसी गाडी नव्हती ती. घेऊ शकले असते BMW, एसी गाडी नव्हती. घेऊ शकले असते मर्सिडीज बेंझ. पण तुम्ही नको त्या गोष्टीचा भाव कशाला करता? नको त्या गोष्टीचा भाव कशाला करता? देशी साध्या गाडीतून फिरताय. तुमच्याकडे डिफेन्स नाही, त्यामुळे तुम्ही काय मर्सिडीज बोलू बेंझ नका. भाऊ नाही आशिष जी असं काय करता? वॉल्वो मधून गेले असतील तर तुम्ही म्हणाला असतात की वॉल्वो बस मधून गेले. काही चर्चेला तुम्ही- काही- फोटो दाखवू का? आशिष जी यात्रा सुरू झाली, 5 स्टार हॉटेल जवळ जमले हे सगळे. बरं, बरं. खोटं बोलू नका. बरं, रेस्टॉरंटमध्ये उतरलेले. भाजप नेत्यांच्या यात्रा, लालकृष्ण अडवाणींची यात्रा, नरेंद्र मोदींची स्वतःची यात्रा ही वॉल्वो एसी बस मधून झाली नाही. कुठलीही मर्सिडीज बेंझ मध्ये अरे नाही सगळ्या झाली. मर्सिडीज बेंझ ही कंपनीचं नाव आहे. नाही झाली, दाखवा. असं काय करता? मर्सिडीज बेंझ मर्सिडीज बेंझ म्हणताय. मधून झाली नाही, दाखवा तुम्ही आशिष ही जी. एसी बस आहे. ती मर्सिडीज आहे की वॉल्वो आहे हा मुद्दा घेऊन आहे. BMW तून झाली. ही AC बस आहे. 5 स्टार विषय 5 स्टार यात्रा होती. अरे हा आपल्याला तर चर्चा अहो, मान्य एक आहे. बस आहे, अशा 4-5 मान्य बस आहेत करा, तिकडे. करा. असं काय करता? महाराष्ट्राच्या तुम्ही शेतकऱ्यांची मूळ मुद्द्याला बघायला का देता? हा, काँग्रेसने मुद्द्याला केलेली मुद्दा थट्टा बघायला आहे. देतात ते. नाही, नाही, You have no त्या defense on गावामध्ये that. माणूस मेलाय. अहो, त्या साठीच्या गावाला पलीकडचे काही जातात. नेते आहेत, वयोवृद्ध नेते काही पतंगराव कदम असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अहो, असे काही गावागावात लोक तिथं 60च्या पलीकडचे 80चे आहेत लोक आणि आहेत. मला बोलू 45 सुद्धा डिग्री सेंटीग्रेड उन्हामध्ये ते फिरतायत. अशा वेळी एसी बस मधून गेले तर तिथं काय असं कोणाला फार काही असं वावगं वाटणार नाही. आणि ज्या रस्त्यावरनं ही संघर्ष यात्रा जाते आहे त्या रस्त्यावरती सबंध संघर्ष यात्रेच्या रस्त्यावरती एसी बस, वॉल्वो बस टुरिस्टच्या ह्या जात असतात, येत असतात. त्यामुळं लोकांना असं वाटतं की आपल्या गावात काय पहिल्यांदाच बस येते वगैरे असं काही नाही आहे. ही शहरी मानसिकता आहे. उगीच बदनाम करण्याचा हा कट आहे. हाच माझा निष्कर्ष नाही. संघर्ष यात्रेच्या हेतूला हरताळ फासू नका. राम कदम, संघर्ष यात्रेचा हेतू हा शुद्ध आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे हा आहे. तुम्ही विषय दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. नाही आपण नाही असं नाही. नको त्या मुद्द्याला तुम्ही महत्व देऊन कशाला विषय मारताय? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय का मारता तुम्ही? स्वतः राम कदम असं नाही. मर्सिडीज तुम्ही केला तो संघर्ष आणि इतरांनी केला तो संघर्ष नाही. कुठून आणली मर्सिडीज विचारा त्यांना. स्वतः फिरतात ते मर्सिडीज मधून. असं नाही. मग काढलं गेलं तर सगळ्यांचं काय बोलता त्यांची 5 स्टार यात्रा होती. काय बोलता? अहो, तुमचे सगळ्यांचंच अडवाणी, घर काचेचं तुमचे नरेंद्र असतं. मोदी एक सगळे. दगड मारायला गेल्यावर 4 दगड आपल्याकडे पण येतात. राम कदम, सगळ्यांचीच घरं काचेची असतात. तुमची स्वतःची निघालं तर Mercedes सगळ्यांचंच Benz निघेल. मला असं वाटतं, मला आशिषजी एक वाक्य बोलू द्या, मग बाकी सगळा वेळ तुम्ही आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला हरताळ फासू नका. तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला हरताळ फासू नका. घरात तुम्ही जाऊन थट्टा करताय त्या शेतकऱ्याची. कोणी थट्टा करत नाहीये. हे नाही, कोणी थट्टा करत नाही. डोळ्यावर गॉगल लावता. असं काही नाहीये. लाख रुपये अहो, असं काय बोलता? नको त्या विषयाला तुम्ही महत्व देता. कोण थट्टा उडवताय? काहीतरी नाही. तिथं ज्या सभा झाल्या तिथली भाषणं तुम्ही ऐका. असं काही नाही. तुम्ही विषयाला नको ती बघायला देऊ नका. राम कदम, नको तो विषय काढून तुम्ही विषयाला डायव्हर्ट करू नका. ठीक आहे. विद्याताई चव्हाण, तुम्ही थेट मुद्द्यावरती या. विद्याताई चव्हाण, तुम्ही थेट मुद्द्यावरती या. ते सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र काय दूधखोळा नाहीये. ते सांगतायत म्हणून जनतेचा विश्वास बसेल असं नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय सरकार गांभीर्याने घेतं की नाही? तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलते. मर्सिडीज बेंचचा विषय नाहीये. अरे ते काय कंपनी आहे? वॉल्वो बस मधून गेले असते, शिवनेरी बस मधून गेले असते, चाललं असतं का? मला एक सांगा.
आज जे आपण सगळं ट्रॅव्हल करतो, महाराष्ट्रातला मध्यम वर्ग सुद्धा ट्रॅव्हल करतो, ह्या चांगल्या चांगल्या लक्झरी नाही नाही हा विषय नाही, हा पोरखेळ आहे. एसी बस मधून गेले वगैरे हा पोरखेळ आहे. पोरखेळ आहे नाही तर काय. पण अरे तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थट्टा उडवत आहे मुद्दा सत्ताधारी असा आहे, असून. एक मिनिट मला राम कदम आता मला बोलू द्या. 45 डिग्री सेंटीग्रेड विदर्भातला उन्हात मला तुम्ही बोलू जाताय का? द्या. तुम्हाला मला माहिती आहे बोलू द्या. 45 डिग्री सेंटीग्रेड ऊन कशाला म्हणतात? मला काहीतरी बोलू बोलताय द्या आपण. ना. तुम्हीच बोला सगळं, फक्त उद्या जर का एक ते विद्यार्थी- पतंगराव कदम किंवा पृथ्वीराज चव्हाणांना हार्ट अटॅक आला, उन्हाचा त्रास झाला, शेतकऱ्याचे तुम्ही 2 जबाबदार लाख राहणार रुपये द्यायला, आहात? असं काय बोलताय? ते सगळे 50 आमदार असं काय म्हणतात बोलताय तुम्ही? की आम्हाला 8 दिवस लागतील त्याचं कर्ज फेडायला. असं काय बोलू ही नका. थट्टा आहे. म्हणून म्हणतो मी ही ती नाही नाही यात्रा नाही. नव्हती, राम ती पायी यात्रा कदम होती. हे खूप बालिश असं मला आहे. विद्यात आहे. अहो वयोवृद्ध नेते आहेत, पतंगराव कदम असतील, पृथ्वीराज हे चव्हाण बालिश आहे. असतील, 2 अशा लाख नेत्यांना रुपये जर का उद्या उन्हाचा त्रास शेतकऱ्याला झाला, हे म्हणतात, असं 8 नाही, दिवस काळजी का लागतील. तुम्ही घेत नाही? 50 तुमच्या आमदार नेत्यांचं तुम्ही म्हणतात. हे बालिश आहे. मग पंतप्रधानांचा कोट नाही काढायचा, पंतप्रधानांचा कोट 11 काढायचा नाही लाखाचा लोकांनी. अहो पंतप्रधानांचा कोट नाही, दर 8 दिवसाला काय बोलताय तुम्ही? अहमदाबादून त्यांना सुटकेस भरून मोठे सगळ्यांची कपडे घरं घालतात. काचेची आहेत. रोज मोदी नवीन कपडे घालतात. कुठून घालतात? शेतकऱ्यांना द्या ना मग कर्ज. अहो आमच्यावरती तुम्ही आरोप करण्यापेक्षा हे सगळं राम धादांत कदम मला खोटं एक आहे. सांगा, मला ते एक 2 लाख रुपये त्यांचा त्याचे का त्या जागच्या जागी दिले नाही ते सांगा. मोदींचा रोजचं सूट भारी भारी जातात शिवून, हे रिपोर्ट आहे सगळीकडे. काय हिरो सारखे राहतात. अरे शेतकऱ्याला कर्ज नाही माफी करत, इथे देवेंद्र फडणवीसजी कर्ज माफी करत नाही. आणि मला हे सांगा, 2-2.5 वर्ष आम्ही सगळ्यांनी गपचूपपणे वाट बघितली, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर सुद्धा तुम्ही या बजेटमध्ये आम्हाला असं वाटलं की शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी काही प्रोव्हिजन केली असेल, ती तुम्ही केलेली नाही आहे. तुम्ही केंद्राकडे गेला शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना घेऊन, तर तुम्हाला साधा पंतप्रधान भेटत सुद्धा नाही. तुमच्या त्या ह्यांनी तर अर्थमंत्र्यांनी तर सांगितलं, अरुण जेटलींनी, की आम्ही काहीही देऊ शकत नाही. म्हणजे शेतकरी मरतोय ते तुम्हाला काहीच महत्त्वाचं वाटत नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांना भेटायला गेलो, शेतकऱ्यांमध्ये गेलो, शेतकरी संघर्ष यात्रेला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, लोक आमच्याकडे येत आहेत, हे ह्याची पोटदिखी आहे. म्हणून तुम्ही ते मर्सिडीज बेंज, तुम्हाला आम्ही फिरतोय ते दिसलं नाही. कोणीही गॉगल लावलेला नाही, कोणीही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेलं नाही आहे. आम्ही अत्यंत साधेपणाने, त्यांनी पिठलं भाकरी घेतली, ती पिठलं भाकरी खाऊन आमचे मोठे नेते असतील, आमदार असतील, सगळे जात आहेत. ते शेतकऱ्यासाठी जात आहेत. आणि आज शेतकऱ्याला काय, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा पश्चाताप निश्चित होईल की आपण ज्या सरकारला निवडून दिलं, जे देवेंद्र फडणवीस अगदी ओरडून ओरडून सांगत होते की मी 7/12चा उतारा कोरा करणार आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देणार, हे आम्ही नाही सांगितलेलं, तुम्ही सांगितलेलं. मग आता 2.5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला शेतकरी मरत असताना इतकी वाईट परिस्थिती आहे आणि नुसतं शेतकऱ्यासाठीच तुमचं सरकार काही करताना दिसत नाही. मुंबईमध्ये इथे झोपडपट्टीतले गरीब असेल, मी प्रत्येक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहे, दिघ्याच्या लोकांना अक्षरशः खाली केलेलं जाते, मध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्ग, आणि इतक्या लोकांना बेघर केलं. तुम्हाला फक्त गरिबांना संपवायचं आहे. तुम्हाला शेतकरी मेल्याचं तुम्हाला काहीही दुःख नाही आहे. पण आता नगरच्या काही शेतकऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतला की आम्ही आता पुढे शेती पिकवणार नाही, आमच्या पोटापुरतं पिकवू, आम्ही लोकांना, आता शेतकरी संपावर जाणार. खरोखर मला तर असं वाटतं एक दिवस तो आलाच पाहिजे की आपल्याला सगळ्यांना जो अन्नदाता आहे तो मरतोय तरी आपल्याला आपली संवेदना नाही. तुम्हाला एवढं सुद्धा वाटत नाही आहे की इथे शेतकरी आत्महत्या करतोय. देवेंद्र फडणवीस सरळ सांगतात की तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची हमी घेणार आहेत का? असं बोलायला ज्या मुख्यमंत्र्याला वाईट वाटत नाही, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची आहे? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अजूनही बजेट अधिवेशन संपलेलं नाही, अजूनही बजेट अधिवेशन संपलेलं नाहीये ताई. त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर आता सगळ्या दोषारोपण करणं योग्य नाही. त्यांची खरंच मानसिकता असेल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची किंवा इच्छा असेल तर ती पूर्ण करतीलही. कदाचित या संघर्ष यात्रेनंतर त्यांना असं वाटेल की नाही, विरोधक शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवत आहेत, त्यामुळं आता आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, तर ते होऊ शकतं. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय का? 69% लोक म्हणतायत, 69% लोक म्हणतायत निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर आहेत. चांदूरकर साहेब,
संघर्ष यात्रा 5 स्टार आहे का, मर्सिडीज बेन्झ वापरतायत वगैरे वगैरे, हे मुद्दे गौण आहेत. जेव्हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि खास करून गेल्या 6 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या एकाही प्रश्नावर सरकारनं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे. मग त्यांचं सोयाबीन आलं तेव्हा त्यांना भाव मिळाला नाही, कापूस आला त्याला हमी भाव मिळाला नाही, सगळं व्यापाऱ्यांच्या हातात गेलं. तूर आली तीही अजून मार्केट कमिटीच्या यार्डात पडलेली आहे. एवढंच नाही तर आता कर्जमाफीचा हा मुद्दा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही असा एक समज शेतकऱ्यांमध्ये आता वाढीस लागतोय आणि त्या पार्श्वभूमीवर तुमची ही संघर्ष यात्रा निघालेली आहे. पण टीकाकारांचं असं म्हणणं आहे की आमदारांचं निलंबन झाल्यावरती तुम्हाला संघर्ष यात्रा सुचली. खास करून जेव्हा विधिमंडळाचं कामकाज सुरू आहे अशा वेळी तुम्ही कामकाजावर बहिष्कार घालून संघर्ष यात्रेत गेलात. नाही, मग आपला मुद्दा एकदम रास्त आहे. तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे की माझे मित्र कदम जे आहेत हे फार स्पिरिटेड डिफेन्स ते करत आहेत. परंतु कदम साहेब, लोकशाहीमध्ये सरकार कोणतंही सरकार असो, आम्ही सत्तेत असो किंवा तुम्ही सत्तेत असो, सरकार जर एखादा प्रश्न सोडवत नसेल तर त्याच्यावरती प्रोटेस्ट करण्याचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत गाभा आहे. हे तुम्ही विसरून जाऊ नका. आणि लोकशाही जगामध्ये जर जिवंत राहिली असेल तर त्याचं कारण असं आहे की डिसिजन घेण्यामध्ये दिरंगाई, डिसिजन न घेणे, या गोष्टीचा निषेध करणं, या गोष्टीचा प्रोटेस्ट करणं, हे इथं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चालू आहे. खरं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये जे कोणी आहेत त्यांनी अशा गोष्टीचा मान सन्मान केला पाहिजे आणि लोकशाही प्रक्रियेनं त्याच्यामध्ये लक्ष घालून सभागृह कशा पद्धतीनं सुरळीत चालेल याची जबाबदारी पार पाडली पाहिजे सत्ताधारी पक्षानं. आता यांचं काय म्हणणं आहे की बाबा हे जे आहे ते शेतकऱ्याला सशक्त करण्याची प्रक्रिया, म्हणजे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करू, म्हणजे त्याला कर्जच घ्यावं लागणार नाही. हे जे आहे दिस टॉक इज इन द एअर, हे हवेमधलं बोलणं आहे. पण भाजपचेच आमदार म्हणतात कर्जमाफी करा. आणि तो दुसरा मुद्दा आहे की तो कमिंग टू दॅट पॉईंट, या शेतकऱ्यांच्या मागणीचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा आमदार लोक जे आहेत भाजपचे आमदार, ते सुद्धा विधान भवनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा देत असतात. शिवसेनेचे आमदार मंत्री पायऱ्यावरती येऊन बसतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं तर हे गिरड चालूच आहे. तेव्हा एवढ्या प्रखर भावना असताना केवळ बजेट पास करून घेण्याचं आहे आणि बजेट पास करण्यामध्ये शिवसेनेचा तो त्यांना बरोबर घेऊन गेले दिल्लीला समजूत घालण्यासाठी, पण ते काही जमलं नाही. म्हणून तीच खरी पिकनिक होती. ती पिकनिक होती, तर ती पिकनिक काही यशस्वी झाली नाही म्हणून याने आमदारांचं निलंबन केलेलं आहे ते. आणि आज तुम्हाला आय वुड लाईक टू पॉईंट आऊट, विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आज फार चांगलं स्टेटमेंट केलं. तुम्ही जे बोलता त्याच्या विरुद्ध स्टेटमेंट केलं त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये पालिकडच्या बाजूला म्हणजे अपोजिशनमध्ये आमदार असल्याशिवाय काम करायला मजा येत नाही, ते काम बरोबर नाही, हे त्यांनी मान्य केलं. हो, तेव्हा तुम्ही आता अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि त्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये सुद्धा आज विधान परिषदेमध्ये मुद्दे उपस्थित केले असताना ते ही वॉज पॉझिटिव्ह. आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे अजून 1-2 दिवस आहेत, आपण लगेच काही मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध खापर फोडत नाही, त्यांनी केलं नाही म्हणून. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही कदम साहेब तुमच्याच पॉझिटिव्ह मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आजच्या धोरणाची, कारण ते निलंबन मागं घेतो म्हणून त्यांनी सांगितलं आज की ते चालणार नाही असं लोकशाहीमध्ये, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या पॉलिसीच्या विरुद्धच कसं काय टी व्ही चॅनलवरती लोकांच्या समोर मांडतात? हा भारतीय जनता पार्टीमध्ये आमदारांच्या मध्ये असलेल्या असंतोषाचा भाग आहे काय? किंवा हे एकंदर भारतीय जनता पार्टीला सत्ता टिकवणं हे महत्त्वाचं आहे, कारण आता शिवसेना यांच्याबरोबर बाजूला जात आहे, त्यासाठी अनस्टेबल व्हायचं आणि मग कशा पद्धतीने तरी जमवाजमव करून चालवायचं. पण असं जास्त नाही. चांदूरकर साहेब, हाजी,
भारतीय जनता पार्टीला आणि मला मुख्यमंत्र्यांना शिवसेनेला कसं हाताळायचं हाताळायचं आहे. हे व्यवस्थित कळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एखाद दुसरं स्टेटमेंट जरी केलं ना की लागलीच वर्षावरती शिवसेनेचे मंत्री जातात आणि मग सगळं आलबेल होतं. आहे की नाही आशिष जयस्वाल, बरोबर ना? नाही आपण आपल्या काहीतरी हायपोथेटिकल स्टेटमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाही. चला किती वेळा वर्षावरती तुमचे मंत्री गेले? नाही, शेवटी सरकारमध्ये ज्या ज्या गोष्टीसाठी चर्चा करायची असते, संवाद करायची असते, तर वर्षामध्ये जाणं काय गुन्हा आहे का? कायदेशीर गुन्हा आहे का? सरकारचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले, याला काही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे का आपण? नाही आज 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 गेले शिवसेनेचे आमदार वर्षावरती. काय कारण घेऊन गेले माहिती आहे का तुम्हाला? कारण काय होतं? कारण असं होतं की बजेटमध्ये आम्हाला समान निधी द्या भाजपच्या आमदारांबरोबर, या मागणीसाठी गेले होते. आणि असं जर म्हटलं असेल तर काय चुकीचं आहे? म्हणजे याचा अर्थ भाजपनं तुम्हाला दुजाभाव केला तुमच्या बरोबर, तुम्हाला निधी दिला नाही तुमच्या आमदारांना. राज्याच्या घटनेप्रमाणे सर्व भागामध्ये समन्यायी वाटप झालं पाहिजे. मी आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व आमदार लोक मागच्या टर्म मध्ये सरकारच्या विरोधात राम कदम साहेब आपण सुद्धा होते. आपण मोठा लढा दिला कशासाठी की महाराष्ट्राच्या तिजोरीचा पैसा सर्व भागामध्ये समन्यायी पद्धतीने वाटप झाला पाहिजे. आणि कुठे काही अन्याय झाला असेल तर याच्यासाठी पण आता देत नाहीत ना सगळ्यांना सारखा पैसा. पण आताही देत नाही येत ना तुम्हाला, तुमचं सरकार आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टीमध्ये जिथे जिथे काही चुकीचं होत असेल, अन्याय होत असेल, त्याच्या संदर्भात काही कोणी गेलं आणि काही चर्चा केली, समजा गेले असतील तर याच्यासाठी काही शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर गेले म्हणून काही दाऊदला भेटायला गेले की कोणाला भेटायला, अशा पद्धतीचं चित्र कशाला निर्माण करता? राज्याचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला, संवाद करायला मंत्री आणि आमदार गेले, तर मुख्यमंत्र्यावर गेले, तर याच्यात गैर काय आहे? त्यामुळे कोणत्याही विषयाचं राजकारण करणं हे योग्य नाही, त्याला वेगळ्या चष्म्याने पाहणं हे सुद्धा योग्य नाही. परंतु मी एक बाब मुद्दाम मला बोलायची आहे माननीय राम कदम साहेब, की आपण विरोधी पक्षात होतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण झटलो, आपण लढाई लढली. मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 24 सभा घेतल्या आणि त्या प्रत्येक सभेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या आत्महत्या झालेल्या त्याच्यावर किती भांडवल केलं याचे आपण साक्षीदार आहोत. आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहिलं आशिषजी की मागच्या टर्म मध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्यांच्या विधवा आहेत त्या सर्व विधवांना घेऊन विधानसभेत धडकलो होतो. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये जेव्हा एका बाजूने सर्व शहराचा विकास होत आहे, करोडो रुपये अरब रुपयांचं मेट्रो आणि रेल्वेचे प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहे, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही मला सांगू शकता का राम कदम साहेब की या तारखेपर्यंत आम्ही शेतकऱ्याला सक्षम करू आणि या तारखेनंतर शेतकरी कर्ज घेण्यासाठी सक्षम, कर्ज न घेण्यासाठी सक्षम होईल किंवा कर्ज फेडण्यासाठी सक्षम होईल, ती तारीख आपण सांगू शकता का? आज कर्जमाफी नाही करायची, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही सरकारमध्ये आले, सरकारमध्ये आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून सांगितलं आणि आता त्याच्यातून पडवाट काढण्यासाठी अशा पद्धतीचे जे वक्तव्य करत हे योग्य नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं भांडवल केलं आणि भांडवल करून सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आता तुमची नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये. तुम्ही सरकारवर सांगितलं होतं की 302चा गुन्हा दाखल करा, आज आत्महत्या कमी नाही झाल्या, उलट त्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राचे शेतकरी 31 मार्च झाली, आज समजा संभ्रमात आहे कर्ज भरावं की भरू नये अशी भयानक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या तुरीचे पैसे बँकेतून शेतकऱ्यांना मिळत नाही आहे, लोक कर्ज भरू शकत नाही, बरी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हे सरकारला काही भुजनावं नाही आहे. त्यामुळे तात्काळ या अधिवेशनामध्ये सरकारने कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला पाहिजे, कर्जमुक्तीचा निर्णय घेतला पाहिजे आणि जे वक्तव्य आपण विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये केलं असं वक्तव्य करणं योग्य नाही. शेवटी विरोधी पक्ष हा सिस्टम मधला भाग आहे, आपण देखील अशा पद्धतीची संघर्ष यात्रा काढलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ ठेवण्याचा प्रकार आहे. कृपा करून आपण असं करू नये अशी माझी मत आहे. राम कदम, बघा शिवसेनेनं तुम्हाला खडे बोल सुनावलेले आहेत. विरोधी बाकावर असताना आपली भाषणं तुम्ही काढा, आपण काय काय बोललो ते लक्षात घ्या, 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी तुम्ही केली होती. यांचे सर्व व्हिडिओ निवडणुकीच्या पूर्वीचे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून. बघा बघा शिवसेना काय म्हणते, भाजपचे सगळे व्हिडिओज हे जनतेला दाखवा, कोण काय काय बोललं ते. शिवसेने तुमच्या दोघांचं झालं असेल तर बोलू मी. हो, आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. आता शिवसेनेनंच तुम्हाला ऐकवलंय. मित्र त्यांना माझे मित्र आशिष जयस्वाल यांना एवढंच सांगायचं आहे
की आपण हे सगळे शिवसेनेचे नेते म्हणून बोलत असताना 2 मिनिटांसाठी मला प्रश्न पडला की आपण सरकारवर टीका करत होतात, पण साहेब सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे भाजप आणि सेना, तुम्ही अर्धा घटक आहात सरकारचा, आलं का लक्षात? तर त्याच्यामुळे सरकारच्या त्या लाल बत्तीच्या गाडीतून पण फिरायचं, सरकारी बंगले पण घ्यायचे, मंत्रालयातली केबिन पण घ्यायचे, नंतर पुन्हा त्या सरकारवर टीका करायची, अशी दुतोंडी भूमिका चालणार नाही. सरकार याचा अर्थ असा आहे शिवसेना आणि भाजप या दोघांचं सरकार. तर त्याच्यामुळे आशिषजी आपण बोलताय त्यात तथ्य नाही. राहिला प्रश्न, मगाशी मी काय मांडलो? मगाशी मी एवढंच म्हणालो की ज्या पासलगावच्या गावात त्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती, 2 लाख रुपये कर्ज त्याच्यावर होतं, 50 आमदार गेले, 50 आमदार म्हणतात हे 2 लाख रुपये कर्ज फेडायला आम्हाला 8 दिवस लागतील. ही थट्टा आहे असं जर राम कदम म्हणाला, ही थट्टा आहे असं जर आमचे भाजप आम्ही जर म्हणालो, काय चुकलो आमचं? मर्सिडीज बेंचचं भाडं द्यायला 10 लाख रुपये आहे तुमच्याकडे, पण त्या गरीब आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे 2 लाख रुपये द्यायला तुम्ही म्हणता 8 दिवस लागतील. याच्यासाठी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा केलीत. तुम्ही एसी गाडीतून जा, कुठल्या गाडीतून जा, तो विषय नाहीये. विषय असा आहे की 50 आमदार तिथे एकत्र होते, एवढे असताना सुद्धा असं म्हणत असतील तर हे फक्त नौटंकी नाही, तुमच्यापर्यंत काहीतरी अर्धवट माहिती आलेली आहे. असं काही झालेलं नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं ते घर आहे, तिथं सरकारी कॉम्पेन्सेशन येईल ना, नियमानुसार सरकार नुकसान भरपाई देईल. सरकारी नाही. आता तुम्ही मदत मला असं हा एकच शेतकरी नाही, असे महाराष्ट्रात म्हणतात की आम्ही एक मिनिट 50 आमदार मिळून म्हणतात की आम्ही तुझे 2 लाख रुपये 8 दिवसाशिवाय देऊ शकत नाही. रामकदम नाही, एक मिनिट ताई, तुम्ही थांबा जरा. रामकदम प्रश्न असं असा झालंय. आहे, बघा रामकदम हे कसं इलॉजिकल ऐका, काय होते महाराष्ट्राची दिशाभूल होते, काय होतंय इलॉजिकल. असं मी तिथे कोण होतं या प्रश्नात जात नाही. जितेंद्र आव्हाड होते का? नाही. अहो तिथे पृथ्वीराज चव्हाण असतील, पतंगराव कदम असतील, अहो ही नेते कोण आहेत? हायकोर्टाने पतंगराव कदम यांच्या मदत व पुनर्वसन खात्याचं कौतुक केलं होतं 2013-14चा दुष्काळ चांगला हाताळला म्हणून. पृथ्वीराज चव्हाण यांचा 3.5 वर्षाचा कारभार तुम्ही बघितलेला आहे, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. त्यामुळे असे नेते असताना ते एखाद्याला आश्वासन देतील की आम्ही 8 दिवसात तुला देऊ वगैरे, हे मी मानायला तयार नाही. तुमच्यापर्यंत अर्धवट माहिती आलेली आहे. अजिबात अर्धवट नाही, हे मान्य केलं जितेंद्र आव्हाड यांनी एका चॅनलवर. IBN लोकमत जितेंद्र आव्हाड हा होऊ शकत नाही. शेतकरी नेता जितेंद्र आव्हाड होऊ शकतो का? असं कसं बोलताय तुम्ही? जितेंद्र आव्हाड स्वीकारलेलं आहे. आपण IBN लोकमतचं मधल्या इंटरव्ह्यू मध्ये आपण IBN लोकमतचं 2 दिवसापूर्वीचं फुटेज काढा आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जबाबदारी. जितेंद्र आव्हाडांचा दाखला देऊ नका. जितेंद्र आव्हाड हे काही शेतकऱ्यांचे नेते नाही. आशिषजी या ठिकाणी आपण कोणाचंही वकीलपत्र घेण्याची आवश्यकता नाही. जितेंद्र आव्हाडांचं कशाला घेताय तुम्ही? जितेंद्र आव्हाडांचा दाखला कशाला देताय? एक मिनिट, यांना सूचना करायच्यात तर अधिवेशन सुरू आहे ना, अधिवेशनात बसलं पाहिजे. आणि वरच्या सभागृहात बसले ना ते सरकारची कोंडी करायला. विधान परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी बसली आहे सरकारची कोंडी करायला. अधिवेशनासाठी आपण कोट्यावधी रुपये खर्च का करतो? मग तुम्ही निलंबन का करता? निलंबन का केलं तुम्ही? या सूचना मांडा, शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे मांडा. हे सरकार स्वीकारायला तयार आहे ना. निलंबन केलं मुद्दे मांडायचे नाही, टीव्हीच्या कॅमेऱ्यावर नौटंकी करायचे. काळात करतात का असं? ठीक आहे, जनार्दन चांदूरकर उत्तर द्या. नाही, प्रश्न असा आहे, नौटंकी करता असं म्हणतात. नाही, नौटंकी कोण करते हा आता खरा प्रश्न आहे. त्याचं कारण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातले बरेच आमदार आणि शिवसेनेचा संपूर्ण पक्ष हा शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून जेन्युइनली आंदोलन करतो. त्याच्याबद्दल सगळा विरोधी पक्ष हा पहिल्यांदा एकवटलेला आहे. आणि राम कदमजी या परिस्थितीमध्ये आपण जो मुद्दा मांडित आहात की तो विधानसभेमध्ये निलंबन केल्यानंतर येऊन बसायला पाहिजे. कसं काय येऊन बसणार विधानसभेमध्ये? निलंबन केलं तर तुम्हाला विनंती केली सगळ्या सत्ता. नाही सगळे बाकी. एक मिनिट आता तुम्ही बोलताना मी काय बोलत नाही, तुम्ही यू हॅव टू लिसन मी. आता प्रश्न असा आहे
की विधानसभेमध्ये प्रोटेस्ट करणं हे सत्ताधारी पक्षाला त्याचं जे काही चुका आहे त्या दाखवून देणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि म्हणून त्यांनी निलंबन केलं. आणि म्हणून तुम्ही म्हणता की बाकीच्या आमदारांनी तर येऊन सभागृहात बसायचं. मग तुम्ही त्यांना 6 महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे. बाकीचे आमदार जरी येऊन बसले असते तर 6 महिन्यासाठी तुम्ही त्यांचं निलंबन चालूच दिलं असतं. सगळ्या पक्षाच्या आमदारांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना विनंती केली, स्पीकरना विनंती केली की त्यांचा निलंबन जे आहे हे नोबल कॉजसाठी आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं विरोधी पक्षामध्ये तुम्ही असताना तुम्ही आंदोलन करत होता, तुम्हाला सुद्धा निलंबित केलं होतं. परंतु 1-2 दिवसामध्ये मिटवून ते मागे घ्यायला पाहिजे. ते तुम्ही घ्यायला तयार नाही. तुम्हाला ते बजेट पास होईपर्यंत, कारण शिवसेनेवरती तुमचा भरोसा नव्हता म्हणून तुम्ही ते निलंबन कंटिन्यू केलं. आता एकदा बजेट पास झाल्यानंतर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांचं निलंबन उद्या मी मागे घेईन. कारण विधान परिषदेमध्ये विरोधकांचं बहुमत आहे. तिथं बजेट अडलं असतं, तिथं मंजूर झाल्यावर म्हणाले आता आम्ही मागे घेतो. म्हणजे हा जो प्रश्न आहे, ही सगळी भारतीय जनता पार्टीची जी खेळी आहे ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या लक्षात आता आलेली आहे. आणि एक तर शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं सरकार वागवतं, परवाचा जो मंत्रालयामधला जो इन्सिडन्स, त्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला जी पोलिसांनी मारहाण केली, हा सगळा इन्सिडन्स जो आहे खरं म्हणजे लोकशाहीला काळिंबा भासला. तुम्हाला माहिती आहे तो जो भुसारे नावाचा शेतकरी आहे ज्याला मंत्रालयात मारहाण झाली 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर, बरोबर, त्या माणसाच्या बँक अकाउंटमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मधून लाखो रुपये लोकांनी मदत केली त्या शेतकऱ्याला. आज बघा महाराष्ट्र कसा विचार करतोय आणि आपण काय विचार करतो. म्हणजे सरकार जे आहे ते लोकांच्या भावना जाणून घेऊ शकत नाही. सरकार जे आहे शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊ शकत नाही. आणि जरी समजले असले आणि त्यासाठी आश्वासनं देण्याची प्रक्रिया चालू असली तरी ते कधी करणार याच्याबद्दल सरकार ठाम नाही. याचा अर्थ असा आहे की सरकार शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत आहे. आणि महाराष्ट्रातला हा फार मोठा जो वर्ग आहे याच्यावरती अन्याय आणि अत्याचाराचं जुलूम करण्याचं काम या सरकार मार्फत ठीक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण होता कामा नये. अधिवेशनाला अजूनही कामकाजाचे 4-5 दिवसाचा अवकाश आहे. या 4-5 दिवसाच्या कामकाजात अधिवेशनाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याची तळ लागली पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र व्यक्त करतोय. आता बघायचं आहे की नेमकं या अधिवेशनात काय होतंय. अजूनही बरेच मुद्दे आहेत. खास करून शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांनी राम कदम भाजपचे यांना जो प्रश्न विचारला की कर्जमाफीची तारीख तुम्ही सांगणार का, आणि तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्ती देऊ, तर ती तारीख तुम्ही सांगा की जेणेकरून त्या तारखेपासून शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरजच पडणार नाही. हाही मुद्दा आपण पुन्हा विचारणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय का? 68% लोक म्हणतायत होय, निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. माझ्या बाजूला विद्याताई चव्हाण बसलेल्या आहेत, राष्ट्रवादीचे आमदार. विद्याताई, संघर्ष यात्रेदरम्यान जर का शेतकऱ्यांची अश्रू पुसायची असतील, त्यांना काही दिलासा द्यायचा असेल, तर विरोधक म्हणून तुमच्या नेत्यांकडं काय आश्वासन आहे? त्यांचं तर सरकार काहीच ऐकत नाही आहे. नाही, ऐकत नाही असं नाही. आता आमची ही जी यात्रा आहे, पहिल्यांदा म्हणजे मला एक सांगायचं, बजेटरी अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. गेले 2.5 वर्ष हे सत्तेत आहे, ते काहीतरी करतील. म्हणजे पहिल्यांदा तर 6 महिने मला आठवतं अजितदादा नेहमी सांगायचं की त्यांना विरोध करू नका, करू द्या, आता त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे ना, त्यांना काम करू द्या. आम्ही कधीही काही बोललो नाही. पण गेल्या 2.5 वर्षानंतर आत्महत्यांचं प्रमाण एवढं वाढत असताना सगळ्यांची अपेक्षा होती की या अधिवेशनमध्ये काहीतरी प्रोव्हिजन असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. पण झालं नाही. आणि मागणी करून बजेटमध्ये ज्या दिवशी झालं नाही, आणि तुम्ही जो मुद्दा हे केला आहे की हा मुद्दा बाजूला गेला, की बाजूला गेला नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्हावी म्हणून आम्ही मागणी केली होती आणि ती मागणी मान्य झाली नाही म्हणून गोंधळ घातला.
आणि गोंधळ घातल्यामुळे निलंबन झालंय. म्हणजे निलंबनामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा मागे नाही पडलाय आणि निलंबन झाल्यानंतर मग सभागृहात तर जायचं नाहीये, मग शेतकऱ्यांमध्ये जाऊया आणि जनजागृती करूया, शेतकऱ्यांची जागृती करूया म्हणून जर सगळेजण गेले असतील तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा अर्थ काढणं की कर्जमाफीचा मुद्दा बाजूला पडला नाहीये. उलट कर्जमाफीचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की आम्ही तुमच्यासाठी मागणी केली परंतु हे सरकार कर्जमाफी देत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना एकत्र करणं, त्यांची बाजू समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं यासाठी सगळेजण गेलेले असताना त्याच्यावरती अशा प्रकारे काहीतरी कुचकटासारखी टीका करायची. बरं ठीक आहे आणि- ठीक आहे ठीक आहे मी आणि थेट जातोय शेतकऱ्याला जी नागपूरला मारहाण आशिष जयस्वाल केलेली आहे, यांच्याकडे. आशिष जयस्वाल, खरं तर या विधानसभेमध्ये तुम्ही नाही आहात त्याचं दुःख अनेकांना आहे, माझ्यासारख्या अभ्यासू पत्रकाराला तर नक्कीच आहे, कारण तुमची कारकीर्द विधानसभेतली मी जवळून बघितलेली आहे आणि तुम्ही नाही आहात याचा माझ्या मनात किलमिश आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही आज सत्तेपासून दूर आहात, बाजूला आहात, खऱ्या अर्थानं तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये तुम्ही आहात. खरं सांगा, 2.5 वर्ष झालं या सरकारला, शेतकऱ्यांसाठी असे कोणते निर्णय घेतले हो सरकारने की सरकार नेहमी दावा करतं की शेतकरी आमच्यावरती खुश आहेत? सांगा. सरकार वेगवेगळ्या महानगरामध्ये मोठा निधी देत आहे. मी अशी अतिशय जबाबदारीने सांगतो, तुम्हाला माहित आहे की मी अभ्यास केल्याशिवाय काही बोलत नाही. म्हणूनच विचारतोय. आज सरकारच्या तिजोरीतून माझी आराम कदम साहेब अतिशय दुःखी अंतकरणाने मी तुम्हाला सांगतो, सरकारच्या तिजोरीतून जो दरडोई खर्च आहे, तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा आणि सांगा की राज्याच्या तिजोरीतून जो पैसा खर्च झालेला आहे तो शहरी माणसाला दरडोई किती खर्च झालेला आहे आणि ग्रामीण माणसाला दरडोई किती खर्च झालेला आहे. तुमचा मेट्रोचा खर्च, तुमचा उड्डाणपुलाचा खर्च, तुमचा स्मार्ट सिटीचा खर्च, या सर्वांची जर बेरीज केली तर आज आमच्यासारख्या ग्रामीण माणसाला असं वाटून झालं की आमच्या सरकारमध्ये कोणी भाली आहे की नाही आहे. ही ग्रामीण भागाच्या जनतेची वेदना सांगतो मी. करोडो रुपयाचे डांबरी रस्ते, चांगले रस्ते खोदून तुम्ही आता सिमेंटचे रस्ते करत आहात, मला त्याच्यात विरोध नाही आहे, परंतु ग्रामीण भागाच्या माणसाने देखील तुम्हाला मतदान दिलेलं आहे. जे सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेली आहे त्या सरकारमध्ये गावाच्या शेवटच्या टोकामध्ये राहणाऱ्या गरीब माणसाला, ज्याच्या शेतामध्ये जायला पायदळ रस्ता नाही, ज्याच्या शेतामध्ये जायला रस्ता नाही, त्या सर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी आधार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी कर्जमुक्ती दिली नाही. आपण आपल्याकडे लोकांनी अत्यंत आशेने आणि अपेक्षेने बघितलंय, हे सांगून आपण सत्तेमध्ये आलेलो आहोत. कृपा करून याचा विचार. माझा साधा प्रश्न होता की तुम्ही जे काही करता, जे काही सांगता, शेतकऱ्यांसाठी योजना आणता, तुम्ही सांगा की किती जिल्ह्याचे, किती तालुक्याच्या शेतकऱ्याला तुम्ही सबळ केलेला आहे आणि तुम्ही सांगता की कर्जमुक्तीसाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत. अतिशय जबाबदारीने बोलतो आशिषजी. तुम्ही मला सांगा की तुम्ही 2019 पर्यंत तुम्हाला जनतेने निवडून दिला, तुम्ही सांगा ना की 2019 मध्ये आम्ही निवडणुकीच्या पूर्वी कर्जमुक्ती देणार आहोत. तुम्ही सांगा ना 2018 मध्ये देणार आहोत. तुम्ही सांगा लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी देणार आहोत. तुम्ही विदर्भाच्या जनतेला सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला वेगळे राज्य देऊ. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही विरोधात आहोत तुमच्या, पण तुम्ही काहीच बोलायला तयार नाही. कोणत्याही गोष्टीची तारीख सांगितली नाही. पण आता निवडणुकीमध्ये मतदान घेण्यासाठी त्यांना सांगितलं की असं झालेलं आहे, या काँग्रेसच्या सरकारने असं केलं, हो आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला आधार देऊ, हे वचनं तुम्ही जनतेला दिलेली आहे. त्यामुळे माझा प्रश्न आशिषजी अतिशय साधा आहे की तुम्ही तारीख सांगून टाका की या तारखेपर्यंत आम्ही कर्जमुक्ती देणार आहोत, की आमची सरकार 5 वर्ष आहे, त्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा करून आज लोक कर्ज भरायचं की नाही भरायचं अशा पद्धतीचे विविध परिस्थितीमध्ये संभ्रमावस्थेत निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो की सरकार 2018, 2017, 2019च्या लोकसभेच्या पर्यंत किंवा 2019च्या विधानसभेपर्यंत कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्याला कर्जमाफी करणार आहे एकदा तुम्ही सांगून टाका. आणि आता तुम्ही सांगता की आम्ही सबळ करत आहोत, तर तुम्ही किती तालुक्याचे, किती गावाच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं सबळ केलेला मागच्या 2.5 वर्षामध्ये, आणि याचा कालबद्ध कार्यक्रम किती दिवसाचा आहे? खोटं बोलू नका कृपा करून, सत्य आहे ते सांगून टाका, तुमच्या मनात आहे ते सांगून टाका. पोटात एक आणि होटात एक असं ठेवू नका, जे सत्य आहे ते सांगा. शेतकऱ्यांची थट्टा आणि चेष्टा करू नका अशी माझी विनंती आहे. ठीक आहे राम कदम, आता उत्तर द्या. मी काहीच बोलत नाहीये. राम कदम उत्तर द्या. राम कदम उत्तर द्या. त्याच्यामध्ये चिंता नाही. आम्ही जनतेला कर्जमाफी करू सांगितलं होतं, आम्ही मेळावे घेतले होते, म्हणून त्या जनतेसाठी आम्ही हा प्रश्न मांडत आहोत. सरकारमध्ये असं नसो, तुम्हाला वाटत नसेल की आम्ही चुकीचं बोलतो तर आम्हाला तुम्ही सरकारला समर्थन मागितलं तर आम्ही तुम्हाला राज्याला नेऊ. तुम्ही सरकारला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा म्हणून आम्ही तुम्हाला समर्थन दिलेलं आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. ठीक आहे राम कदम, बोला आता. या ठिकाणी माझी अशी अपेक्षा होती माझ्या मित्राकडून, आशिष जयस्वाल यांच्याकडून, की ते नेहमीच खरं बोलतात, पण आज मात्र टी व्हीवर बोलताना ते
पूर्ण सत्य बोललेले नाहीत. मगाशी म्हणालो ते सरकारचा एक घटक आहे. शिवसेनेच्याच राज्यमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर केला आहे. जर तुम्हाला मंजूर नव्हता, हे मी कार्यकर्ता म्हणून बोलतो, प्रवक्ता म्हणून बोलत नाही, तुम्हाला मंजूर नव्हतं तर शिवसेनेने मांडायचा नव्हता ना. तर आशिष जयस्वालजी हा प्रश्न तुम्ही जाऊन त्या तुमच्या अर्थमंत्र्यांना विचारा, राज्य अर्थमंत्र्यांना, की त्यांनी तसं का केलं. हा एक भाग झाला. आणि आपण मला म्हणालात की शेतकऱ्यांसाठी काय केलं. आता ऐका आपण काय केलं. जेव्हा काय की महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण 17,000 जिल्हा गावांमध्ये आपण दुष्काळ आपण मोठामोठी पकडतो. तसे पाहिले तर 22,000 गावं आहेत, पण ज्याला तीव्र दुष्काळाचे 17,000 खेडेगावं पडतात. त्याच्यापैकी 6,200 खेडेगावं आपण पूर्णपणे दुष्काळमुक्त केली जलशिवाराच्या माध्यमातून. काय खर्च केला काय नाही केला त्या आकड्यांमध्ये जाण्याचा अर्थ नाही, कारण लोकांना ते आकडे ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. लोकांना काय मिळालं त्याच्यात आहे. ती गावात दुष्काळमुक्त झाली नाही, त्या गावाच्या पाण्याची पातळी वाढली असं म्हणा. ऐका, त्या गावामध्ये पाणी दिलं, ते पाणी शेतीलाच वापरणार आहेत ना, पिण्यालाच वापरणार आहेत. पाण्याची फक्त भूजल पातळी वाढली, दुष्काळाचा संबंधच येत नाही. भूजल पातळी पाण्याची वाढली. ऐका, हे शेतकऱ्यासाठीच केलंय ना आपण. कुणासाठी केलंय? शेतकऱ्याच्या फार गरजा नाहीये. शेतकऱ्याला 3 गोष्टी पाहिजेत, त्याच्या शेतीला पाणी आणि त्याच्या शेतीच्या पंपाला वीज. या 2 जरी मुबलक गोष्टी शेतकऱ्याला दिल्या तर महाराष्ट्राचा शेतकरी हा काबाड कष्ट करणार आहे. महाराष्ट्राचा शेतकरी स्वाभिमानी आहे, तो काम करणार आहे. आणि या सरकारनं या 2 गोष्टी दिल्या. मागेल त्याला तळ. आपण किती जवळपास 40,000च्या वरचे मोठे आकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण विहिरी गावोगावात दिल्या, गावोगावात आपण टॉयलेट्स दिली. शेतकऱ्यांसाठी आपण अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत. मला या ठिकाणी 25 योजना सांगता येतील. पण आशिष जयस्वाल सारखा माणूस पण या ठिकाणी बोलत असताना जी चांगली केलेली कामं आहेत ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांपासून आशिषना दडवता येणार नाहीत. ती शेतकऱ्याच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेली कामं आहेत. म्हणून तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भरभरून भाजपला मतदान केलं. महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष भाजप का बनला? ठीक आहे. निवडणुकीत काय झालं हे सर्वांना माहिती आहे. निवडणुकीत काय झालं हे सर्वांना माहिती आहे. राम कदम, इरिगेशनचे 1 मिनिट, इरिगेशनचे प्रकल्प जे वर्षानुवर्ष रखडले होते, आपण टार्गेट केले. ती इरिगेशनचे प्रकल्प लवकर फास्ट कसे होते. माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनाने खूप चांगलं काम केलं इरिगेशनच्या बाबतीमध्ये. हे आपल्याला नाकारून चालेल? तर त्याच्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक डिपार्टमेंटनं, मंत्रालयाच्या प्रत्येक खात्यानं शेतकऱ्यांसाठी अतिशय अभूतपूर्व क्रांतिकारी निर्णय घेतले. ठीक आहे. आता शेतकऱ्यांनी 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे उरलं सुरलेलं आहे ते सुद्धा हे देवेंद्र फडणवीस सरकार सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. ठीक आहे. लास्ट 30 सेकंद बोला. नाही, काय आहे की मला मान्य आहे की, आणि आता कदम यांनी सांगितल्याप्रमाणे रामनी की त्या तळ्यात जलतळे आहेत, जलयुक्त शिवार, शिवार, जलयुक्त शिवार, त्याचं चांगलं काम केलं. त्याच्या शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस पण चांगला झाला आणि त्यामुळं त्यांचं पीक जे आहे, आणि विशेषतः यांनी सांगितले की गेल्या वर्षी आपल्याकडं तूर जी होती त्या तुरीचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना सांगितलं की आता तुम्ही तुरी लावा. मग शेतकऱ्यांना पण वाटले की आता हे तूर जर लावली तर चांगले पैसे मिळतील. मग ह्यांनी सरकारनं सांगितल्यामुळं त्याने हजारो हेक्टरमध्ये तूर लावली, विशेषतः मराठवाड्यामध्ये. आणि त्या तळ्याच्या पाण्यानं त्यांना ते आणि पावसानं साथ दिल्यामुळं पीक भरघोस आलं आणि हजारो टन तूर डाळीचं प्रोडक्शन झालं. पण आता हे लोक विकत घेत नाहीत. याने ते विकत घेण्यासाठी यांच्याकडे बारदानं नाहीत म्हणून सबब सांगतात. आणि मग शेतकऱ्यांच्या बाजूनं जर तुम्ही आहात तर 15-15 दिवस, एक महिना त्यांची तूर डाळ अशीच सडत पडलेली आहे. समजा जर पाऊस आला तर ते परत नाश होऊन जाणार आणि शेतकऱ्यांच्या मग याला आम्ही असा मदत करतो तसं. हा तुम्ही केलं ना, मग आता हे का करत नाही? आता आपण बघितलं की आशिष जयस्वाल ज्या पद्धतीनं आगपाखड करत होते, खरं तर आशिष जयस्वाल यांचं कामकाज तुम्ही जवळून बघितलं. बरोबर आहे. तो माणूस असं एवढा आगतिक होऊन बोलणार नाही जोवर तो प्रत्यक्ष व्यथा बघणार नाही. आणि तो ज्या भागातून येतो तो सगळा कोरडवू पट्टा आहे. बरोबर आहे. त्यामुळं शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीनं आता भाजपला खडे बोल सुनावलेले आहेत, खरं तर हीच व्यथा सर्व शेतकऱ्यांची आहे. जे काही शेवटचे 3-4 दिवस अधिवेशनाचे उरलेले आहेत त्यामध्ये समाधानकारक उत्तर, उतारा
हा सरकारने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना द्यावा आणि विरोधक जे 4 तारखेला संघर्ष यात्रा संपवून येतील त्यांनीसुद्धा शेवटच्या 2-3 दिवसात विधानसभेत सहभागी व्हावं, कामकाजात लक्ष घालावं आणि सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जेवढं होईल तेवढं घ्यावं, आपल्या पदरात म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घ्यावं अशी अपेक्षा आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय का? 70% लोक म्हणतायत होय, निलंबनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला गेलाय. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.